नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी आपण घेऊन आलो स्पेशल खास आपले सरकार सेवा केंद्राची जाहिरात। आता बघा, वेगवेगळ्या जाहिराती प्रत्येक जिल्ह्यावाईज निघत आहेत, ज्याच्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी ज्या सुटणाऱ्या जागा आहेत त्यांच्या डिस्ट्रिक्टच्या वेबसाईटवरती दाखवल्या जातात। तशाच पद्धतीने ह्या पण जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्राची एक ऍड सुरू झालेली आहे। याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ऍप्लिकेशन कसं करायचंय, फॉर्म कसा भरायचा आहे, त्यासाठी लागणारी कागदपत्रे कुठली, आपल्या सरकारमध्ये नंबर लागला नाही लागला याच्या संदर्भाची प्रोसेस कशी घ्यायची आणि आयडी मिळवायचं तर पुढे काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ चॅनलला सबस्क्राईब करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा, या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर इथं तुम्हाला दिलेलं आहे की जिल्ह्यामध्ये रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्राबद्दल जाहीर सूचना। आता ही जी जाहीर सूचना आहे याचा प्रारंभ दिनांक आहे 19/6/25 आणि 19/12/2025 पर्यंत याची शेवटची तारीख आहे बघा। तर आता याच्याबद्दलचं अधिकृत इथं पहा या बटनाला क्लिक केल्याच्या नंतर एक पीडीएफ तुमच्या समोर ओपन होते। तर मी याला क्लिक करतो आणि ही पीडीएफ ओपन करतो। आणि थांबा, तुम्ही परत म्हणाल सर ही तुमची कोणती वेबसाईट आहे, कुठल्या डिस्ट्रिक्टसाठी आहे, तुम्ही याची लिंक सांगितली नाही, वेबसाईट सांगितली नाही, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका। डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला या वेबसाईटची लिंक पण दिलेली आहे, तसंच कमेंट सेक्शन मध्ये ही कमेंट लिंकची पिन करून ठेवली, त्याला क्लिक करून डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता। पण पूर्ण व्हिडिओ पहा आणि त्यानंतर ऍप्लिकेशन प्रोसेस सुरू करा। चला वळूयात या पीडीएफ कडे। या पीडीएफ मध्ये आल्याच्या नंतर तुम्ही इथं सांगितलेलं आहे, तुम्ही वाचू शकता जाहीर सूचनामध्ये की या जाहीरनाम्यामध्ये सोबत रिक्त जागा, रिक्त गाव आणि प्रभाग याची जी माहिती आहे ती पीडीएफ याच्यामध्ये जोडलेली आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचंय की आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी यांना सांगितलेल्या कार्यालयीन वेळेत 23 जून 25 ते 7 जुलै 2025 पर्यंत अर्ज सादर करायचे। त्यानंतर कुठलाही अर्ज घेतला जाणार नाही असं उपजिल्हाधिकारी आणि महसूल तथा सदस्य सचिव जिल्हा सेतू समिती यांचं आलेलं हे आदेश आहे किंवा जाहीर सूचना आहे, हे आपण पाहू शकतो। त्याचबरोबर आपण इथं आता याच्यामध्ये लागणाऱ्या पात्रता आहेत त्या थोड्या रॅपिड मध्ये वाचून घेऊया। बघा, याच्यासाठी आपलं वय 21 वर्ष असणं कंपल्सरी आहे, ग्रॅज्युएशन असणं ते सुद्धा कंपल्सरी आहे। आता काही ठिकाणी तुम्हाला 12वी दिसेल तर काही ठिकाणी 10वी दिसेल, परंतु या पर्टिक्युलर जिल्ह्यासाठी ग्रॅज्युएशन आहे असं यांना सांगितलेलं आहे। त्याचबरोबर तुमची MSIT किंवा CCC म्हणजे कम्प्युटरशी निगडित कोर्स झालेला असणं गरजेचं आहे, किंवा तुमच्याकडे जर हा कोर्स नसेल तर तुम्ही अर्ज करू शकता, परंतु दिलेल्या 6 महिन्यात तुम्हाला कोर्सचं मार्कशीट त्यांना देणं गरजेचं आहे, नाहीतर तुमचं केंद्र रद्द होऊ शकतं। त्याचबरोबर तुमच्या संबंधित अर्जदाराच्या जिल्ह्यामध्ये शहर, महानगरपालिका किंवा नगर परिषद याच्यामध्ये अर्ज करू शकतो, त्यासाठी फक्त एकदाच अर्ज करू शकतो, परत अर्ज केला जाऊ शकत नाही। ज्याच्याकडे ऑलरेडी केंद्र आहे ते पण केंद्र घेऊ शकत नाही। तसंच जो कोणी शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक उपक्रमे, महामंडळे याच्यामध्ये सेवा करणारा माणूस आहे किंवा व्यक्ती आहे तो अर्ज करू शकत नाही। ज्याच्याकडे आपले सरकार आणि CSC सेवा केंद्र आहे त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे, हे पण सांगितलंय। विवाहित स्त्रियांनी विवाहापूर्वीचे व विवाहानंतरचे असे वेगवेगळ्या 2 नावाने अर्ज करण्यात येणार नाहीत, हे पण खबरदारी आपल्याला घ्यायची असं सांगितलेलं आहे। त्याचबरोबर आधार पॅन द्यायचं आहे आणि अशा पद्धतीच्या अटी आणि शर्ती यांना सांगितलेल्या आहेत। ज्या महत्त्वाच्या होत्या मी तुम्हाला वाचून सांगितल्या, तसंच याची पीडीएफ पण तुम्हाला मी लिंक देणार आहे, त्याच्यातून तुम्ही सुद्धा पाहू शकता। आता याला थोडं झूम इन करतो म्हणजे याच्याशी निगडित आणखी काही क्वेरीज आपल्या क्लिअर होईल, सॉर्ट आउट होईल। आता बघा, याच्यामध्ये जर एकापेक्षा जास्त जर व्यक्तीने अर्ज केले, त्यासाठी त्यांना काय ठरवलंय की गुणांक आणि मुलाखतीची प्रक्रिया पाडण्यात येणार आहे। याच्यामध्ये 100 गुण निर्धारित करण्यात येणार असून त्याची विभागणी कशी ती पहा। जर कुणी शाखेचा पदवीधर असेल त्याला 30 गुण मिळतील। त्याचबरोबर त्यांना जर पदव्युत्तर पदवी पण असेल तर त्याचे पण 20 मिळतील, म्हणजे 55 गुण, आणि CSC असेल तर 25 गुण, म्हणजे 80 गुण झाले। आणि 20% हे जिल्हा समितीतील मुलाखती घेतली जाणार आहे त्याच्यातून ते देणार आहेत। त्याचबरोबर अर्जदाराच्या चारित्र्य प्रमाणपत्रानुसार पडताळणी केली जाणार आहे। तसंच त्याच्यात जर काही आक्षेपार्ह बाब सापडली, म्हणजे त्याच्यावरती जर काही केस जर प्रकरण प्रलंबित असतील तर त्याची पात्रता रद्द करण्यात येणार आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे। त्याचबरोबर याच्याशी निगडीत दिलेली सगळी कागदपत्र आपल्याला एक झेरॉक्स कॉपी आणि एक अटेस्टेड करून सोबत ठेवायचे आहेत। आता यांना इथं एक लिस्ट दिली ज्याच्यामध्ये कुठलं गाव, कुठला तालुका, कुठला जिल्हा
रिकाम्या जागा आहेत आणि किती रिक्त जागा आहेत याची एक पीडीएफ दिली 10 ते 12 पानाची. आता ही वाचून सांगणं शक्य नाही, त्याच्यामुळे ही पण तुम्हाला तिच्या लिंक मध्ये तुम्ही पाहू शकता. तर एक 12 पानाची पीडीएफ तुम्हाला पाहायला मिळू शकते. त्याच्यामधून तुम्ही ह्या तुमचं जे गाव आहे ते पहा आणि अर्ज करायला सोपं होईल. आता ऑनलाईन अर्ज करताना यांना ऑफलाईन अर्ज ठेवलाय तर त्यासाठीचा असा अर्जाचा नमुना आहे. आता याच्यामध्ये बघा जिल्हाधिकारी कार्यालय वगैरे लिहिलेलं आहे. विषय आपले सरकारी सेवा केंद्र मिळण्याबाबत. इथं तुम्ही तुमचा फोटो चिटकून घ्या. तसंच तुमचं गाव, ग्रामपंचायत, गट ग्रामपंचायत, तालुका आणि जिल्हा याची जी निगडीत माहिती आहे ती तुम्हाला भरून घ्यायची आहे. त्याचबरोबर जो अर्ज करणारा व्यक्ती आहे म्हणजे अर्जदार त्याचं नाव, त्याचा पत्ता, तालुका, जिल्हा आणि पिनकोड ही माहिती इथं समोर लिहायची आहे तुम्हाला. त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो लिहा. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मोबाईल आणि ईमेल हे केअरफुली भरा, कारण याच्यावरती त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला मेसेज येणार आहेत. तर त्याच्यामुळे हे चुकू देऊ नका. आणि तसंच तुमचा आयडी सुरू झाल्याच्या नंतर याच्यावरच फर्दर प्रोसेस होणार आहे. आता तुमची जन्मतारीख लिहा. त्याचबरोबर शिक्षण जे जास्तीत जास्त शिक्षण आहे ते पण लिहा. आता शिक्षणाचा तपशील विचारलाय तर इथं तुम्ही तुमचं पदवीधारक असाल तर ते लिहा. एकूण किती पैकी किती गुण लिहिले ते लिहा. टक्केवारी आणि पास होण्याचं वर्ष लिहा. त्याचबरोबर पदव्युत्तर पदवी जर असेल तर त्याची सुद्धा माहिती तुम्हाला इकडे भरायची आहे. ही माहिती तुमची तुम्हाला सिलेक्शनसाठी कन्सिडर केली जाणार आहे. त्यानंतर तुमचं MSIT आहे का तर त्या संदर्भाची एक माहिती लिहा. त्याच्यामध्ये किती प्राप्त गुण आहेत, टक्केवारी किती आणि पास होण्याचं वर्ष कुठलं हे पण लिहा. त्याचबरोबर CSC केंद्र जर अस्तित्वात असेल तर त्यासाठीच तुमचं होय नाही लिहा. आणि पुढे यानंतर आता याच्याशी जोडलेले कागदपत्रे कुठले ते पाहून घ्या. जसं तुमचा स्वतःचा पॅन कार्ड नंबर इथं तुम्हाला भरायचा आहे, आधार कार्ड नंबर, बँकेचं पासबुक, स्वतःच्या बँकेचे खाते क्रमांक सुद्धा लिहायचे, बँकेचं नाव आणि IFSC कोड. आता जसं की तुम्ही बँकेची डिटेल भरताय याच्यावर फर्दर येणारे पैसे रिफंड वगैरे सगळे याच्यावरतीच येतील. तर ते काळजीपूर्वक भरा म्हणजे याच्यामध्ये कुठली त्रुटी राहणार नाही याची काळजी घ्या. आता तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र कुठं चालू करायचंय त्या संदर्भात तुम्हाला इकडे माहिती लिहायची. जसं की त्या प्रभागाचं नाव कुठलं, गावाचं कुठलं, ग्रामपंचायतचं कुठलं, गट ग्रामपंचायतचं कुठलं, तालुका, जिल्हा ही सगळी माहिती इथं तुम्हाला भरायची आहे. त्याचबरोबर पिनकोड सुद्धा तुम्हाला इथं मेन्शन करणं गरजेचं आहे. जर तुमची जागा किरायाने असेल तर तुम्ही इथं भाड्याची म्हणून लिहून त्याच्यासमोर लिहू शकता किंवा स्वतःची असेल तर स्वतःची अशी लिहू शकता तुम्ही. त्यानंतर अक्षवृत्त आणि रेखवृत्त म्हणजे तुमचा अक्षांश आणि रेखांश तुम्हाला इथे घ्यायचे, जे की लेट लॉंग नावाच्या वेबसाईट वरती मिळते आणि त्याच्यामधून तुम्ही ऑनलाईन मध्ये ते घ्या आणि इथं ते भरा. त्याचबरोबर याच्यासोबत कागद जोडा, आधार, पॅन, सगळे अटी शर्ती म्हणजे जे काय तुमचे शिक्षण असेल तर त्याचे मार्कशीट इथं जोडणं गरजेचं आहे. जसं की तुमचं जर ग्रॅज्युएशन असेल तर 10वी 12वी ग्रॅज्युएशन जोडा, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल 10वी 12वी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जोडा, CSC असेल तर CSC सेंटर जोडा. त्याचबरोबर आपले सरकार CSC असेल CSCचं जोडा, रहिवासी पत्त्याचा पुरावा जोडा, PTR जोडा, लाईट बिल, मतदान कार्ड, बँकेचं पासबुक. तसंच आपल्याकडे कुठलाही गुन्हा दाखल नाही त्यासाठी एक कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळतं ते पण जोडा. आणि सगळ्या कागदाला स्वयं साक्षरीने साक्षांकित करा आणि याच्याबरोबर इथं तुमचं नाव आणि सही करा. त्याचबरोबर दिनांक लिहा. आणि हे जमा झालेला पूर्ण सेट, कोणता सेट, जो की आपला फॉर्म, त्याच्याबरोबरचे कागदपत्रे आणि हे ऍडव्हर्टाइजमेंटची एक प्रिंट, एवढं सगळं जोडा आणि तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी द्यायचं आहे. तर आता ही ऍड जी आहे बेसिकली अमरावतीसाठी आहे. तर हे अमरावतीवाल्यांनी अमरावतीसाठी जमा करायचं आहे. त्यासाठी इकडं पत्ता मेन्शन केलेला आहे. तरी मी तुम्हाला एकदा परत दाखवून देतो म्हणजे तुम्हाला ऍप्लिकेशन करताना काही अडचण येणार नाही. आणि इतर कुठल्या जिल्ह्यातून जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर मला जिल्हा कमेंट करा म्हणजे त्याच्या संदर्भात येणारी ऍडव्हर्टाइज कधी येणार आहे मी ते सांगेल. आता बघा इथं हा जिल्हा मेन्शन आहे. या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला हे सगळी PDF बनवून ह्या जिल्ह्याला सबमिट करायची. तर अशा पद्धतीने फॉर्म भरा. फॉर्म भरताना काही अडचण आली तर नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.